श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य. ओम नमो श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धीच्या आले. थोर ऋषी मुनी संत जन भूतगण आणि सज्जन करुणी दयांचे नमन. ग्रंथरचना आरंभिली. श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया. स्तोत्र महात्म्य तुमचे गावया. प्रारंभ आता करीतो मी. नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांचे माता पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे. अंदाज मात्र अनेक. त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने. तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारतीय एका स्थानी घनदाट करदडीच्या वनी स्वामी प्रगटले वारुळातुनी लाकूड तोडाच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन. आगडी ती अवतार खुन्या प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण? तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेत समर्थांनी. मी यजुर्वेदी ब्राह्मण, माझे नाव नृसिंहबाण. कश्यप गोत्र राशी मीन. ऐसे स्वामी म्हणाले, खरे खोटे देव जाणे. बरे नाही खोलात शिरणे. ईश्वरी करणेची कारणे आपण काय शोधावी? दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण. नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तिथून. दत्ता तीर्थयात्रेसी केले प्रयाण. दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले. दत्त वास्तव जेथे निरंतर. तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर. नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगलवेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तिथे गेला. पुण्यवंतांना प्रभाव कडला. जनसमुदाय भजनी लागला. साक्षात्कारी यतीच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहुनी अनंत लीला दाखविला. तेजपुंज शरीर कोमटे. सरळ नासिका कान मोठे. अजानुभाऊ कोपिन छोटे. दिगंबर असते अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले. पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती, तिसरे नाव शुभ. गाणगापूर दर्शन देवदुर्लभ. जागृत दत्तस्थान ते. तेथे होऊन साक्षात्कार पहावयासे येती चौथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर, जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुणी. भक्तांचा साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना. शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांची. स्वामी सर्व साक्षी उदार. साक्षात दत्तांचे अवतार. कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूप दाविले दासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची गुढे पावन झाली. जन्मजन्मीची पापे जळली. पुण्यराशी मिळाला. सत्पुरुषाची करणी अगाध. वाणी गूढ निर्विवाद. झाला विना कृपाप्रसाद अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणती. घेती त्यांच्या संकेताची प्रचिती. ज्याचा तोच उमजे चित्ती. इतरा अर्थबोध होईना. कोणाकोणाला पादुका दिल्या. कोणाला वाहिल्या लाखोला. कोणाच्या मस्तकी मारल्या पायातल्या वाहनाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र, कोणा सोने नाणे, कोणा जीवनदानही दिले त्यांनी. अनेकांच्या व्याधी केल्या दूर. अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी. पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी. म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले. ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहूनही मृदू हृदय द्रवले दुःखी कष्ट जीवांसाठी. दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार. अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रया तुमच्या कृपेची हो कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया. मागणी नाही आणखी. मजवरी होता कृपादृष्टी. दत्तमय भासेला सर्व सृष्टी. सुखसंपत्तीची होईल वृष्टी. सकळ सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझे मने उपजली आहे आता म्हणून. मिठी घातली तव चरणी. धाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसे सेवा हे माझं ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझ्या भोळ्या भावा. वरद हस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी. दूर करा ही दुःखे सारी.
तुमच्या विना माझा कैवारी अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी, पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणांपाशी. मग यात्रेत जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगूनी जाता त्यांचे नामी. ब्रह्मा विष्णू शिव धामी सर्व भक्ती पोहोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली असावी भावना अशी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावी मी. काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासांची. भाग्यवान ते जे लागले भजने. वादविवाद केले पंडितांनी, मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडितांचा ताठा जिरविला. भाविक भक्तांना दिला धीर मोठे संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जगा वेगळे. त्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले. बाळाप्पा सोडाप्पादी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला, संपले खेळ, ताटातुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म, केवळ परब्रह्मच मिळाले. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरी. चैत्र वैद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्यघटिका 3ऱ्या प्रहरी. स्वामी गेली निर्धामा. बोलता बोलता आला अंतकाळ. प्रकृतीत झाली चलविचल, क्षणात पापण्या झाल्या अचला. निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर 5वा दिवस मंगळवार शनिवार. वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर 5वा दिवस शनिवार. स्वामी प्रगटले निले गावाबाहेर. दिले दर्शन भाऊसाहेबांचे. ऐसा यती दत्त दिगंबर, संपवून आपला अवतार. निजधामी गेला निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुळ झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली. अन्नपाणी सूचना. गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी. 4था अवतार संपला तरी चैतन्यरूपे तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येथे समाधी दर्शना, त्याच्या व्याधी आणि विवंचना, संकट आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. त्याचे असते असंख्य दाखले, अनेकांनी खरोखर अनुभवले. म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांच्या चरणी कडकडीने करूया विनवणी. स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्त अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरू दिगंबरा भगवंता, दया करी गामाजवळी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थराया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरुराया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसे बुद्धी मला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन, ऐहिक धन दौलत मिळावी. मिळावे पुत्र पौत्र सुख, गृह सुख आणि वाहन सुख. अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा. उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण, दत्तात्रया दयाघन. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करतो वाचन. ज्ञान द्या तुमच्या कृपेचे, वेळी वाकुळी माझी सेवा स्वीकारावी. स्वामी देवा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मास शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी. मनात इच्छा सफळ होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे 3 आविष्कार. भेद त्यात नसेमुळे एकाचीकरिता भक्ती तिघांनाही पावते ती. ऐसे ठेवून आपले वृत्ती पोथी नित्य वाचावी. या पोथीची करता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व मनोरथ पूर्ण. सत्य सत्य वाचाही. ओम अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभ भवन्तु. ओम शांती शांती.